नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या YouTube चॅनलवरती. तर आपण सामान्य ज्ञानावरती 100 प्रश्न घेणार आहोत. टी शिक्षक पात्रता भरतीसाठी. हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट ठरणार आहेत. स्पर्धा परीक्षा आणि वैयक्तिक प्रगतीसाठी उपयुक्त नवीन प्रश्नांचा दर्जेदार संग्रह आपण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देणार आहोत. तर यामधले जे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही नोट डाउन देखील करू शकता. तर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आहे भारतीय संसदेचे किती सभागृह आहेत? तर उत्तर आहे 2 सभागृह. कुठले आहेत? तर लोकसभा आणि राज्यसभा. लक्षात ठेवा दोन्ही पण. तर संसदेचे 2 सभागृह कोणती? तर लोकसभा व राज्यसभा. त्याच्या खाली दुसरा प्रश्न आहे. त्यानंतर लोकसभेचे कमाल सदस्य किती असू शकतात? तर उत्तर आहे 552. लक्षात ठेवा हा आकडा महत्वाचा आहे. त्यानंतर राज्यसभेचे कमाल सदस्य किती असू शकतात? तर उत्तर आहे 250 सदस्य असू शकतात. त्यानंतर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर वरिष्ठ सभागृह असते मित्रांनो, संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा असते, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती कोण निवडतात? तर उत्तर आहे संसदेचे सदस्य हे निवडून देत असतात उपराष्ट्रपतींना. त्यानंतर भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात? तर उत्तर आहे सरन्यायाधीश हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. त्यानंतर भारताचे नियंत्रण व महालेखापरीक्षक म्हणजेच सीएजी कोण नियुक्त करतात? तर उत्तर आहे राष्ट्रपती. लक्षात ठेवा राष्ट्रपती. त्यानंतर भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 25 जानेवारी 1950 या दिवशी झालेले आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत किती कलमे होती? तर उत्तर आहे 395 कलमे होती. आणि आता किती कलमे आहेत हे मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? तर उत्तर आहे पाण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे. लक्षात ठेवा. त्यानंतर पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता? तर उत्तर आहे चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. सूर्यग्रहण कधी होते? तर उत्तर आहे चंद्र, सूर्य व पृथ्वीमध्ये असल्यास. लक्षात ठेवा चंद्र, सूर्य व पृथ्वीमध्ये म्हणजेच एका लाईन मध्ये असल्यावरती सूर्यग्रहण होत असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर चंद्रग्रहण कधी होते? तर पृथ्वी, सूर्य व चंद्रामध्ये असल्यास. लक्षात ठेवा. त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास 365 दिवस लागत असतात मित्रांनो. त्यानंतर पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ घेते? तर उत्तर आहे 24 तास. तर 24 तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी मारत असते. त्यानंतर जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? तर उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. तर हा कुठल्या देशामध्ये आहे हे मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. त्यानंतर एव्हरेस्ट कोणत्या पर्वत रांगेत आहे? तर उत्तर आहे हिमालय पर्वत रांगेत. लक्षात ठेवा हिमालय पर्वत रांगेत. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर उत्तर आहे थार वाळवंट. लक्षात ठेवा थार वाळवंट. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर उत्तर आहे उलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. सर्वच्या सर्व प्रश्न टोटल जेवढे काही प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. कुठलाही प्रश्न आपण असाच घेतलेला नाहीये. सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेतलेला आहे. नोट डाऊन करून घ्या. तर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली होती. लक्षात ठेवा. त्यानंतर वेदांकडे चला हा संदेश कोणी दिला? तर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेला होता. वेदांकडे चला. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1885 साली झालेले मित्रांनो. त्यानंतर काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे डब्ल्यू.सी. बॅनर्जी. लक्षात ठेवा डब्ल्यू.सी. बॅनर्जी. त्यानंतर होम रूल चळवळ कोणी सुरू केली? तर उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. आणि अॅनी बेझंट म्हणजेच अॅनी बेझंट यांनी दुसऱ्या देशामध्ये केली होती. त्यानंतर त्यांचंच अनुकरण करून भारतात जी आहे ती लोकमान्य टिळक यांनी केलेली होती. लक्षात ठेवा.
त्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? तर उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी म्हटलेले आहे. त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. त्यानंतर जय हिंद घोषणा कोणी लोकप्रिय केली? तर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 15 ऑगस्ट या दिवशी केला जातो. हे सर्वांनाच माहीत असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवाच्या शरीरात किती हाडे असतात? तर उत्तर आहे 206 हाडे असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर मानवाच्या शरीरात किती दात असतात? तर उत्तर आहे 32 दात असतात, लक्षात ठेवायचे. 32 दात हे प्रौढ व्यक्तीच्या मुखामध्ये असतात. त्यानंतर रक्तातील द्रव भागाला काय म्हणतात? तर उत्तर आहे प्लाझ्मा, लक्षात ठेवा, प्लाझ्मा. त्यानंतर हृदयाला किती कप्पे असतात? तर उत्तर आहे 4 कप्पे असतात, लक्षात ठेवा, 4 कप्पे. त्यानंतर मानवाच्या शरीरातील रक्तशुद्धीचे कार्य कोण करते? तर उत्तर आहे मूत्रपिंड करत असते. त्यानंतर सर्वात हलका वायू कोणता? तर हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे. त्यानंतर सर्वात जड नैसर्गिक धातू कोणता? तर उत्तर आहे ऑस्मियम, लक्षात ठेवा, ऑस्मियम. त्यानंतर ध्वनीचा वेग हवेत साधारण किती असतो? तर उत्तर आहे 332 मीटर सेल्सिअस सेकंद, लक्षात ठेवा, सेकंद, 332 मीटर सेकंद. त्यानंतर विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो? तर उत्तर आहे आर्गॉन, लक्षात ठेवा, आर्गॉन. त्यानंतर ओझोन वायूचे सूत्र काय आहे? तर O3, लक्षात ठेवा, O3 महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे औरंगाबाद, म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर वेरूळ लेणी देखील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्येच आहे. औरंगाबाद हे जुनं नाव होतं, आता ते कॅन्सल होऊन म्हणजेच आता छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर शिर्डी कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर साईबाबांशी संबंधित आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर देहू कोणत्या संतांचे जन्मस्थान आहे? तर संत तुकारामांचे जन्मस्थान आहे. त्यानंतर आळंदी कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर उत्तर आहे ज्ञानेश्वर महाराजांशी संबंधित आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? तर उत्तर आहे मुंबई, हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे. सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर जे आहे ते पुणे, ठाणे होतं, आता ते पुणे झालेलं आहे. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर उत्तर आहे मुंबई या शहरामध्ये आहे. तर इंडिया गेट जे आहे ते दिल्लीमध्ये आहे आणि गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईमध्ये आहे. हे कन्फ्युज होऊ नका, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील संत्र्यांसाठी प्रसिद्ध शहर कोणते? तर नागपूर हे शहर महाराष्ट्रातील संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे, ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर महाराष्ट्रातील द्राक्षांसाठी प्रसिद्ध शहर कोणते? तर नाशिक हे महाराष्ट्रातील द्राक्षांसाठी प्रसिद्ध शहर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर अहमदनगर, म्हणजेच आताचा अहिल्यानगर हा जिल्हा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आरबीआय ची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1935 या साली झालेली आरबीआय ची स्थापना. आरबीआय चे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मुंबई. तर हे जे आहे स्थापनेच्या वेळी कोलकाता येथे मुख्यालय होते, लक्षात ठेवायचंय. त्यानंतर भारतातील चलन जारी करणारी संस्था कोणती? तर आरबीआय ही भारतातील चलन जारी करणारी संस्था आहे. त्यानंतर भारताचे चलन कोणते? तर रुपया हे भारताचे चलन आहे. त्यानंतर रुपया चिन्हाचे डिझाईन कोणी केले? तर उत्तर आहे उदय कुमार यांनी केलेले आहे. त्यानंतर जीएसटी लागू कधी झाला? तर उत्तर आहे 1 जुलै 2017 साली जीएसटी लागू झालेली आहे. त्यानंतर भारतातील सर्वात मोठी बँक कोणती? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. त्यानंतर एसबीआय ची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1955 साली एसबीआय ची स्थापना झालेली आहे. त्यानंतर नाबार्डची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1982 साली नाबार्डची स्थापना झालेली आहे. एसईबीआय ची स्थापना कधी झाली? तर 1988 साली झालेली, लक्षात ठेवा, सर्वच्या सर्वच. त्यानंतर
1 KB मध्ये किती बाईट असतात? तर 1024 असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर 1 MB मध्ये किती केबी असतात? तर उत्तर आहे 1024 KB असतात. त्यानंतर असंच 1 TB मध्ये 1024 MB असतात, लक्षात ठेवायचे. त्यानंतर संगणकाची भाषा 0 आणि 1 वर आधारित असते, तिला काय म्हणतात? तर बायनरी असे म्हटले जाते, लक्षात ठेवा, बायनरी. तर भारतातील पहिला संगणक कोणता? तर उत्तर आहे TIFRAC, लक्षात ठेवा. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टमचे उदाहरण कोणते? तर उत्तर आहे विंडोज, लक्षात ठेवा, विंडोज. तर लिनक्स ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे? तर उत्तर आहे ओपन सोर्स, लक्षात ठेवा, ओपन सोर्स. गुगलची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1998 साली झालेली आहे. गुगलचे संस्थापक कोण आहेत? तर उत्तर आहे लॅरी पेज व सर्जी ब्रिन, लक्षात ठेवा. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर मार्क झुकरबर्ग, लक्षात ठेवा, झुकरबर्ग. व्हॉट्सअपचे संस्थापक कोण? तर जॅन कौम, लक्षात ठेवा, जॅन कौम. हे सर्वच्या सर्व महत्वाचे प्रश्न आहेत. हे तुम्हाला सोपेच प्रश्न आहेत, खूप अवघड नाही आहेत, पण परीक्षेच्या दृष्टीने 100% येणारे प्रश्न असतात. सर्वच्या सर्व येतील असं काही नसतं, पण यातील बरेचसे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्रिकेटमध्ये षटकात किती चेंडू असतात? एका षटकात किती चेंडू असतात? तर 6 चेंडू असतात. त्यानंतर हॉकीचा राष्ट्रीय संघ किती खेळाडूंचा असतो? तर उत्तर आहे 11 खेळाडूंचा. त्यानंतर कबड्डीमध्ये एका संघात किती खेळाडू असतात? तर उत्तर आहे 7 खेळाडू असतात. त्यानंतर बुद्धिबळातील राजा किती घरे चालतो? उत्तर आहे 1 घर. त्यानंतर ऑलिम्पिक ध्येय वाक्य काय आहे? तर उत्तर आहे सिटस अल्टियस फॉर्टिस, लक्षात ठेवा. त्यानंतर पहिली आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाली? तर उत्तर आहे अथेन्स, लक्षात ठेवा, अथेन्स. त्यानंतर फिफाचे मुख्यालय कोठे आहे? तर झुरिच येथे आहे, लक्षात ठेवा, झुरिच येथे फिफाचे मुख्यालय आहे. ICC चे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे दुबई या ठिकाणी आहे. त्यानंतर क्रिकेट विश्वचषक प्रथम कधी झाला? तर उत्तर आहे 1975 साली क्रिकेट विश्वचषक झालेला आहे प्रथम. त्यानंतर भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला? तर उत्तर आहे 1983 साली भारताने पहिला विश्वचषक जिंकलेला आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघात किती सदस्य राष्ट्र आहेत? तर उत्तर आहे 193, लक्षात ठेवा. त्यानंतर WHO चे पूर्ण रूप काय आहे? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, लक्षात ठेवा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. IMF चे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे वॉशिंग्टन DC, म्हणजेच अमेरिकेमध्ये, लक्षात ठेवा. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर वॉशिंग्टन DC याच ठिकाणी आहे. त्यानंतर ब्रिक्स मध्ये किती मूळ देश होते? तर उत्तर आहे 5 हे मूळ देश होते. त्यानंतर आता मला सांगा की ब्रिक्स मध्ये आता किती देश आहेत? आता वाढलेली आहे संख्या. मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आता किती देश आहेत ब्रिक्स मध्ये. त्यानंतर G20 मध्ये किती सदस्य आहेत? उत्तर आहे 20 सदस्य आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर एशियन चे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे जकार्ता या ठिकाणी आहे. जकार्ता कुठल्या देशामध्ये आहे मला कमेंट मध्ये सांगा. तर ओपेक चे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे व्हिएन्ना, लक्षात ठेवा, व्हिएन्ना येथे आहे. तर नाटोचे मुख्यालय कोठे आहे? तर ब्रुसेल्स येथे आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सार्कची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1985 साली झालेली आहे. त्यानंतर नोबेल पारितोषिकची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल यांनी केलेली, लक्षात ठेवा. त्यानंतर नोबेल पुरस्कार कोणत्या देशात दिला जातो? तर उत्तर आहे स्वीडन, लक्षात ठेवा, स्वीडन. त्यानंतर रॅमन मॅग्सेस पुरस्कार कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे फिलिपाईन्स, लक्षात ठेवा, फिलिपाईन्स. त्यानंतर भारतरत्न हा पुरस्कार कधी सुरू झाला? तर 1954 साली झालेला आहे. त्यानंतर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न हाच पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
त्यानंतर भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता? तर उत्तर आहे परमवीर चक्र. लक्षात ठेवा, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतरत्न आहे आणि सर्वोच्च शौर्य पुरस्कार जो आहे तो परमवीर चक्र आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतर जागतिक आरोग्य दिन कधी असतो? तर 7 एप्रिलला असतो. लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय मतदान दिन कधी साजरा करतात? तर 25 जानेवारीला भारतीय मतदान दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करतात? तर 8 मार्च या दिवशी साजरा करतात. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. तर हे आजचे 100 प्रश्न होते. कसे वाटले मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. हे सर्वच्या सर्व 100 प्रश्न हे इम्पॉर्टंट होती. हे सर्वच प्रश्न रिपीट येणारे प्रश्न होते. तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. अभ्यासात सातत्य ठेवा आणि नेहमी प्रगती करत चला. धन्यवाद. थँक यू.